गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत सनातनवाद्यांचा पाहिला. त्यानंतर आपण राहिलेला अर्धा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. गेल्या लेक्चरला बघितलं तर आपण उत्पादन आणि रोजगाराचा संबंध. उत्पादन वाढलं तर रोजगार वाढणार आहे, उत्पादन कमी झालं तर रोजगार कमी होणार आहे. याउलट रोजगार वाढला उत्पादन वाढेल, रोजगार कमी झाला उत्पादन कमी होईल. त्यानंतर कन्सेप्ट आपण बघितली होती ती म्हणजे पूर्ण रोजगाराची संकल्पना. पूर्ण रोजगार म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेत कोणताही उत्पादक घटक बेकार नाही, सर्वांना रोजगार मिळालेला आहे, तो म्हणजे पूर्ण रोजगार. त्याच्यानंतर आपण विचारात घेतलं होतं पूर्ण रोजगारीवरती आधारित असा सनातनवाद्यांचा उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत. ते काय म्हणतात तर भांडवलशाही अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार पातळीस संतुलन साध्य करते. मला संतुलन म्हणजे काय तर पुरवठा बरोबर मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेत संतुलन आहे, आणि पूर्ण रोजगार पातळीस अर्थव्यवस्था संतुलन साध्य करते. पूर्ण रोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणताही उत्पादक घटक बेकार नाही, म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणताही घटक बेकार नसताना अर्थव्यवस्थेनं संतुलन साध्य करेल किंवा केलेला आहे. आता हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी आपण JBCचा मार्केटला विचारात घेतला होता. JBCचा बाजारपेठेचा सिद्धांत तो काय म्हणतो, प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो, त्यामुळे पुरवठा बरोबर मागणी राहील, अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल आणि पुनरोजगार प्रस्थापित होईल. आता प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः कशी काय निर्माण करतो याचं आपण उदाहरण घेतलं होतं. अर्थव्यवस्थेत 10,000 रुपयाचं कापड तयार झालेलं आहे, तो म्हणजे 10,000चा पुरवठा असेल आणि 10,000 रुपयाची मागणी पण निर्माण झालेली आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेत पुरवठा 10,000 किमतीचा आहे आणि मागणी पण 10,000 रुपयाची किमतीची आहे. आता पुरवठा निर्माण करणारे घटक म्हणजे श्रमभूमी, भांडवल, संयोजक आणि कच्च्या मालाचा उत्पादक शेतकरी, या 5 जणांनी मिळून 10,000 रुपयाचं कापड तयार केलं आणि उत्पादन कार्यात त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना त्यांची किंमत दिलेली आहे. एक म्हणजे कामगाराला, श्रमिकाला त्याचं वेतन दिलेलं आहे, ते 2,000 रुपयाचं आहे. त्यानंतर जमिनीला खंड दिलेला आहे, तो 2,000 रुपयाचा आहे. संयोजकाला नफा दिलेला आहे, तो 2,000 रुपयाचा आहे. आणि भांडवलावरती व्याज दिलेला आहे, ते 2,000 रुपयाचा आहे. आणि कापसाची किंमत 2,000 रुपये दिलेली आहे. म्हणजेच हे जे उत्पादक घटक आहेत यांना जी मूल्ये किंवा किंमत दिलेली आहे ते काय करतात, ते त्यांच्या उदरनिर्वाहावरती खर्च करतात. कामगार त्याला लागणाऱ्या वस्तूंच्यावरती 2,000 रुपये खर्च करतो, म्हणजे अर्थव्यवस्थेची मागणी 2,000 रुपयाची आहे. जमीनदार त्याला लागणाऱ्या वस्तूंच्यावरती 2,000 रुपये खर्च करतो, म्हणजे अर्थव्यवस्थेची मागणी 4,000ची झाली. भांडवलदार त्याला लागणाऱ्या वस्तूंच्यावरती खर्च करतो, म्हणजे त्याची मागणी 2,000 म्हणजे 6,000ची झाली. त्यानंतर संयोजकाची मागणी 2,000ची आहे, तोही त्याच्यात उदरनिर्वाहावरती खर्च करतो. टोटल झाली 8,000ची मागणी आणि शेतकऱ्याची 2,000ची मागणी आहे. अशी टोटल 10,000 रुपयाची मागणी अर्थव्यवस्थेत निर्माण केली आहे. कोणी केली आहे तर प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरवठाबरोबर मागणी राहील, अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल. हे आपण सिद्धांत अभ्यासला होता. त्याच्यानंतर याचं समर्थन कोणी केलं, पिगुनी केलं. अर्थव्यवस्थेत वस्तूचा पुरवठावर वस्तूची मागणी असते, तसेच अर्थव्यवस्थेत श्रमाचा पुरवठा आणि श्रमाची मागणी असते. तर श्रमाचा पुरवठा आणि श्रमाची मागणी कशी असते याचा थोडासा विचार आपण गेल्या लेक्चरला केला आहे, तरी पण आता थोडासा करूया. तर श्रमाचा पुरवठा 500 आहे, श्रमाची मागणी पण 500 आहे. श्रमाचा पुरवठा वाढला म्हणजे लोकसंख्या वाढली, 100नी वाढली, तर श्रमाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत 600 झाला, परंतु मागणी श्रमाची 500च आहे. तर श्रमाचा पुरवठा श्रमिक करतात, श्रमाला मागणी मात्र उद्योजक करतात. आता हे जे कामगार 100नी वाढलेले आहेत यांना काम मिळालं पाहिजे, तरच श्रमाचा पुरवठा 600, श्रमाची मागणी 600 होईल. तर उद्योजक हे 100 कामगारांना कामावरती घेतो, पण त्यांना वेतन कमी देतो. मग वेतन कमी दिल्यामुळे श्रमाची मागणी 600 होते आणि श्रमाचा पुरवठाही 600 होतो, म्हणजेच अर्थव्यवस्थेत श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी आहे. कधी श्रमाचा पुरवठा जास्त झाला आणि श्रमाची मागणी कमी झाली तर वेतन दर कमी केला जाईल आणि श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी राहील. यावर दुसरी स्टेज आपण बघायची आहे, श्रमाचा पुरवठा आणि श्रमाची मागणी. यात काय झालं आहे तर श्रमाची मागणी वाढली आहे, उद्योजकांनी श्रमाला मागणी वाढवलेली आहे.
किती आहे? सुरुवातीचा श्रमाचा पुरवठा 500 आहे, श्रमाची मागणी पण 500 आहे. आता श्रमाला मागणी 100ने वाढली तर काय? तर 500 कामगार अर्थव्यवस्थेत आहेत, 100ने कामगारांची मागणी वाढलेली आहे. तर लगेच आपल्याला कामगार किंवा लोकसंख्याही वाढत नसते, म्हणजे कामगारांची संख्या लगेच वाढत नाही. तर काय केलं जाईल? हे जे 500 कामगार आहेत यांना 600 कामगारांचं काम दिलं जाईल. म्हणजे या 500 कामगारांनी 600 कामगारांचं काम करायचं आहे. ते कसं 3-3 शिफ्टमध्ये काम करायचं. म्हणजे साहजिकच श्रमाची मागणी 600 आहे, श्रमाचा पुरवठाही 600 आहे. पण त्याने 3-3 शिफ्टमध्ये काम केल्याबद्दल त्यांना जास्त वेतन द्यावं लागेल. म्हणजे श्रमाची मागणी ज्यावेळी जास्त असते त्यावेळी वेतन जास्त दिलं जाईल. त्यामुळे श्रमाचा पुरवठा बरोबर श्रमाची मागणी राहील. म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणताही घटक किंवा श्रमिक हे बेकार असणार नाहीत. 2 अर्थतज्ञांचा आपण विचार केला, एक म्हणजे जेबिसे, दुसरा म्हणजे पिगो. हे दोघेही म्हणतात अर्थव्यवस्थेत बेकारी असणार नाही. प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतोय. अर्थव्यवस्था कायमच संतुलित राहील. अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त मागणी कमी अशी अवस्था किंवा पुरवठा कमी मागणी जास्त अशी अवस्थाही असणार नाही. दीर्घकाळात पुरवठा आणि मागणी यांचं संतुलनच असेल. फक्त समजा अर्थव्यवस्थेत पुरवठा हा जास्त झाला. बघा आता अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त झाला आणि मागणी कमी झाली तर साहजिकच पुरवठा जास्त आहे, मागणी कमी आहे, वस्तूंचा साठा जास्त आहे. तर उद्योजक पहिला निर्णय घेईल का हा साठा संपवला पाहिजे. हा साठा संपवायचा असेल तर तो काय करेल? तर वस्तूची किंमत कमी करेल. वस्तूची किंमत कमी झाली की त्याचा जो नफा आहे तो नफा कमी होईल. त्याचा नफा कमी झाला तर साहजिकच तो उत्पादन काढायचं कमी करेल. त्याने उत्पादन काढायचं कमी केलं म्हणजेच त्याने कामगारांना कामावरून काढून टाकेल. आणि ज्यावेळी कामगारांना कामावरून काढून टाकलं जाईल त्यावेळी अर्थव्यवस्थेत बेकारी निर्माण होईल. आणि ह्या सर्व स्टेप्स म्हणजे काय असतील? तर अर्थव्यवस्थेत आणि मंदी असेल. आता मंदीचे स्टेप म्हणजे काय असतं? तर अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादन, अतिउत्पादन झालेलं आहे, कमी मागणी आहे, कमी उपभोग आहे, कमी किंमत, कमी नफा आणि कमी उत्पादन आणि जास्त बेकारी. अशा स्टेज म्हणजे अर्थव्यवस्थेत येणारी मंदी होय. मग मंदी कधी येईल? ज्यावेळी अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त असेल, मागणी कमी असेल त्यावेळी अर्थव्यवस्थेत मंदी येईल. पण से काय म्हणतोय? प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतोय. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त आणि मागणी कमी, त्यामुळे मंदी ही अर्थव्यवस्थेत येणार नाही. म्हणजे आर्थिक अरिष्ट अर्थव्यवस्थेत येणार नाही. दुसरा विचार करू, पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे, म्हणजे पुरवठा कमी मागणी जास्त. तर साहजिकच पुरवठा कमी मागणी जास्त त्यामुळे किंमत वाढायला लागेल. कारण का वस्तूचा तुटवडा असल्यामुळे प्रत्येकजण वस्तू मागेल. प्रत्येकजण वस्तू मागा लागला की साहजिकच किंमत वाढवली जाईल. शॉर्टेज निर्माण झाले की किंमत वाढत जाते. किंमत वाढला की नफा वाढेल आणि नफा वाढले की भाववाढ घडून येते. आणि भाववाढ घडून आली की अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होते. म्हणजेच पुरवठा कमी आणि मागणी जास्त निर्माण झाली की अर्थव्यवस्थेत तेजी येते. पुरवठा जास्त आणि मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेत मंदी येते. असलं कोणतेही आर्थिक अरिष्ट अर्थव्यवस्थेत येणार नाही असं मत या सनातनवाद्यांनी मांडलेलं दिसून येतं. अर्थव्यवस्था कायमच संतुलित असेल कारण प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतोय. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरवठा बरोबर मागणी दीर्घकाळ असेल. आर्थिक अरिष्ट निर्माणच होणार नाही. आता आपण यांनी जे मांडलेले विश्लेषण आहे त्या विश्लेषणाचा विचार केला तर असं दिसून येतं की आर्थिक अरिष्ट हे अर्थव्यवस्थेत येणार नाही. हे मांडलं त्यांनी 18व्या शतकात. परंतु 1929ला जागतिक महामंदी आली. या महामंदीत
कमी मागणी, कमी उपभोग, जास्त उत्पादन, कमी किंमत, कमी नफा, जास्त बेकारी अशा स्टेप्स आपल्याला दिसायला लागल्या. म्हणजेच अर्थव्यवस्थेत मंदी ही आलेली आहे हे दृष्टिक्षेपास पडलं. पण ते हे म्हणतात की अर्थव्यवस्थेत मंदी येणार नाही, पण प्रत्यक्षात 1929ला जागतिक महामंदी आली. मग ही मंदी कशी आली? म्हणजेच सनातनवाद्यांनी मांडलेलं आर्थिक विश्लेषण कुठेतरी चुकलेलं आहे आणि या चुकलेल्या विश्लेषणामुळेच अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे असं मत या केन्सनी मांडलं. केन्स यांनी सनातनवाद्यांचं आर्थिक विश्लेषण कुठं चुकलेलं आहे हे सांगण्यास सुरुवात केली. यासाठी त्यानं 1936मध्ये जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथात सनातनवाद्यांनी मांडलेल्या आर्थिक विश्लेषणावरती टीका करण्यास सुरुवात केली. आता त्याच्या टीका कोणकोणत्या या सिद्धांतावरती केलेल्या आहेत त्याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. तर केन्स म्हणतो पुरवठ्यापेक्षा मागणी कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी अवस्था येण्याची शक्यता आहे. तर तो म्हणतो अर्थव्यवस्थेत जे उत्पादक घटक असतात ते सर्वच्या सर्व उत्पन्न आपलं खर्च करीत नाहीत, तर काही भाग बचत करून ठेवतात. ज्या प्रमाणात बचत वाढत जाईल त्या प्रमाणात मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाली की अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करेल. आता विचार करायचा आपल्याला, पुरवठ्याच्या मानाने मागणी कशी कमी पडते आणि अर्थव्यवस्थेत बचत कशी निर्माण होते आणि ज्या प्रमाणात बचत वाढत जाते त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत मागणी कमी होत जाते याचा थोडासा विचार करायचा आहे. आता बघा, पुरवठा 10,000चा आहे. पुरवठा 10,000चा कुणी निर्माण केला आहे? तर श्रम, भूमी, भांडवल, संयोजक आणि शेतकरी ह्या 5 जणांनी मिळून 10,000 रुपयाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत निर्माण केलेला आहे. आता श्रमिकाला वेतन 2,000 रुपये मिळालेलं आहे. त्यानं काम केलं आहे म्हणून त्याला वेतन 2,000 रुपये दिलं. भूमीला खंड 2,000 रुपये दिला आहे. भांडवलाला व्याज 2,000 रुपये दिलेला आहे. संयोजकाला नफा 2,000 रुपये दिला आहे आणि कच्च्या मालाचा उत्पादक शेतकरी त्याला 2,000 रुपये दिला आहे. तर या सर्वांनी मिळून जर खर्च केला सगळ्याचा सगळा तर पुरवठाबरोबर मागणी असते. पण केन्स म्हणतो कामगार सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च करत नाही, तर 2,000 मधले 1,000 तो बचत करतो. आता बचत 1,000ची केली म्हणजे 1,000नी मागणी कमी केली. त्याची पूर्वी मागणी 2,000ची होती, पण तो 2,000 रुपयाची मागणी करत नाही, तर 1,000 रुपये बचत करतो म्हणजे त्याची मागणी 1,000नी कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे भूमी म्हणजे जमीनदाराला 2,000 रुपये उत्पन्न मिळालं आहे, पण तोही 1,000 रुपयाची बचत करतो म्हणजे त्याची मागणी 1,000नी कमी झालेली आहे. म्हणजे टोटल अर्थव्यवस्थेच्या दोघांनी मिळून 2,000 रुपयाची मागणी कमी केलेली आहे. त्यानंतर भांडवलदार त्याला मिळतो व्याज, व्याजातलं तोही 2,000 रुपये खर्च करत नाही, तर त्यातले 1,000 रुपये बचत करतो म्हणजे त्याची मागणी 1,000 रुपयांनी कमी झालेली आहे. संयोजक ही सर्वच्या सर्व खर्च करत नाही, तर त्यातला काही भाग बचत करतो म्हणजेच त्याची 1,000 रुपयाची मागणी कमी झालेली आहे. शेतकरीही 2,000 रुपये खर्च करत नाही, तर काही भाग त्याला बचत करतो म्हणजे त्यानेही 1,000ची बचत केलेली आहे म्हणजे त्याची 1,000 रुपयाची मागणी कमी झालेली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत मागणी कितीची आहे? तर 5,000 रुपयाची मागणी आहे आणि 5,000 रुपयाची बचत आहे. म्हणजे पुरवठा 10,000 रुपयाचा अर्थव्यवस्थेत, मागणी मात्र 5,000 रुपयाची आहे. म्हणजे पुरवठा जास्त आणि मागणी कमी. पुरवठा जास्त मागणी कमी झाली तर अर्थव्यवस्थेत सुरुवात किंमत कमी होईल. किंमत कमी झाली की नफा कमी होतो. नफा कमी झाला आहे साहजिकच उत्पादन कमी काढलं जातं. उत्पादन कमी काढण्यासाठी कामगारांना कामावून काढून टाकलं जातं आणि बेकारी निर्माण होते. आणि ह्या सर्व स्टेजेस म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणारी मंदी आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास कारणीभूत काय असेल? तर अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास कारणीभूत उत्पादक घटकांनी केलेली बचत असते आणि या बचतीकडे सनातनवाद्यांनी दुर्लक्ष केलं अशी टीका केन्सनी सनातनवाद्यांच्यावरती प्रथम केली. ज्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत बचत वाढत जाईल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील मागणीही कमी होत जाईल आणि मागणी जशी कमी होत जाईल तसंच अर्थव्यवस्थेत
मंदी येईल. म्हणजे आर्थिक अरिष्ट निर्माण करण्यास कारणीभूत काय असेल, तर आर्थिक अरिष्ट निर्माणास कारणीभूत अर्थव्यवस्थेत केली जाणारी बचत आहे. आणि या बचतीकडेच सनातनवाद्यांनी दुर्लक्ष केलं असं मत या केन्सनी मांडलेलं दिसून येतं. आता दुसऱ्या टीकेचा त्याचा विचार करायचा आहे. दुसरी टीका त्याने मांडली, बचत आणि गुंतवणूक समान नसते. सनातनवाद्यांच्या मते अर्थव्यवस्थेत बचत आणि गुंतवणूक समान असते. म्हणजे काय म्हणतात बघा, अर्थव्यवस्थेत बचत बरोबर गुंतवणूक ही समान असते. आता त्याचं विश्लेषण आपण थोडंसं इक्वेशनच्या माध्यमातून करायचं आहे. उजव्या साईडला मी ते इक्वेशन लिहिलेत. ते इक्वेशनकडे थोडंसं सुरुवातीला मी टाकलं आहे, समाजाचे उत्पन्न आणि उद्योजकाचे उत्पन्न. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत 2 घटक असतात. एक म्हणजे कामगार, जो संख्येने जास्त असतो, आणि दुसरा म्हणजे उद्योजक, जो संख्येने कमी असतो. त्या दोघांच्या उत्पन्नाचा विचार करायचा आहे. समाजाचं उत्पन्न म्हणजे कामगारांचं उत्पन्न. आता विचार करूया समाजाचं उत्पन्न, वाय इज इक्वल टू सी प्लस यस. आता वाय म्हणजे उत्पन्न, सी म्हणजे कन्झम्शन म्हणजे उपभोग खर्च, आणि यस म्हणजे सेविंग, यस म्हणजे बचत आहे. बघा आता समाजाचं उत्पन्न, उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक बचत. म्हणजे समाज आपल्या उत्पन्नातले काही भाग उपभोगावरती खर्च करतोय आणि राहिलेला भाग बचत करतोय. आता धरूया इथं आपण समाजाचं उत्पन्न 100 आहे, तो 100मधले 50 रुपयाची उपभोग खर्च करतोय, म्हणजे सी 50 आहे, तर राहिलेला भाग तो बचत करले म्हणजे 50 असेल. मग या दोन्हींची बेरीज केली, 50 अधिक 50, उपभोग खर्च 50, सी 50 आणि यस बचत 50, या दोघांची बेरीज केली आपल्याला वाय मिळेल. वाय किती असेल, 100 असेल. म्हणजे वायची विभागणी आपण उपभोग खर्चामध्ये आणि बचतीमध्ये करतोय. म्हणून उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक बचत. उपभोग खर्चाची आणि बचतीची बेरीज केली तर आपल्याला उत्पन्न मिळतं. उपभोग खर्च 50 आहे आणि बचत 50 आहे, ते दोन्हीची बेरीज केली तर 100 हे उत्पन्न असेल, ते म्हणजे वाय असेल. म्हणून वाय इज इक्वल टू सी प्लस यस. आता विचार करायचा आहे दुसरा, तो म्हणजे उद्योजकाचं उत्पन्न. उद्योजकाचं उत्पन्नाचा विचार केला तर वाय इज इक्वल टू सी प्लस आय. तर वाय म्हणजे उत्पन्न आहे, सी म्हणजे उपभोग खर्च आहे, आणि आय म्हणजे गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आता उद्योजकाचं उत्पन्न आपण 100 गृहीत धरलं तर तो काय करते, उपभोगावरती 50 रुपये खर्च करतो आणि राहिलेले 50 रुपये तो गुंतवतो. मग उद्योजकाचं उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक. त्याचं पण आपण धरू, 50 रुपयाचा उपभोग खर्च आहे आणि गुंतवणूक 50 रुपयाची आहे, म्हणजे 50 अधिक 50 बरोबर 100 हे त्याचं उत्पन्न आहे. आता वाय इज इक्वल टू सी प्लस आय हे उद्योजकाचं उत्पन्न आहे, आणि वाय इज इक्वल टू सी प्लस यस हे समाजाचं उत्पन्न आहे. तर दोन्ही इक्वेशन्स खाली घेतले आपण, घेतले, आकडा 1 दिला आहे. वाय इज इक्वल टू सी प्लस यस त्याला आकडा 1 दिला आहे. वाय इज इक्वल टू सी प्लस आय त्याला आकडा 2 दिला आहे. आता या ठिकाणी दोन्ही इक्वेशनमध्ये बघा, वाय इज इक्वल टू सी वरच्यात आहे, पहिल्या इक्वेशनमध्ये पण आहे, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण वाय इज इक्वल टू सी आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू सी कॉमन आहे, समान आहे दोन्ही पण, म्हणून खाली घेतला मी वाय इज इक्वल टू सी बरोबर कॉमन, हे दोन्ही सामायिक आहे त्यांच्यामध्ये. म्हणून यस इज इक्वल टू आय, म्हणजेच यस म्हणजे बचत, आय म्हणजे गुंतवणूक, म्हणजे बचत बरोबर गुंतवणूक. हे दोन्ही इक्वेशन समान असल्यामुळे बचत बरोबर गुंतवणूक असेल असं मत या सनातनवाद्यांनी मांडलेलं दिसून येतं. म्हणजे अर्थव्यवस्थेत बचत आणि गुंतवणूक ही समान असते. जेवढी बचत आहे, आता धरूया इथं 50 बचत आहे, मग गुंतवणूक 50 असेल. मग बचत आणि गुंतवणूक जर समान असेल तर अर्थव्यवस्थेत तेजी अथवा मंदी किंवा आर्थिक अरिष्ट येणार नाही. परंतु केन्स म्हणतो की अर्थव्यवस्थेत बचत आणि गुंतवणूक म्हणजे यस इज इक्वल टू आय
बचत आणि गुंतवणूक समान असत नाही, त्यामुळेच अर्थव्यवस्थेत मंदी येईल. आता कसं काय बचत आणि गुंतवणूक समान असत नाही? तर बचत करणारे लोक हे संख्येने जास्त असतात. कामगार वर्ग, अर्थव्यवस्थेतला कामगार वर्ग म्हणजे समाज, हा समाज संख्येने जास्त असतो, त्यामुळे तो बचत जास्त करतो. गुंतवणूक करणाऱ्या संख्येने कमी असतात, उद्योजक वर्ग कमी असतो, हाताच्या बोटावरती मोजण्या इतका असतो, त्यामुळे गुंतवणूक कमी राहते आणि बचत मात्र वाढत जाते. ज्या प्रमाणात तुम्ही बचत करत जाल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतली मागणी कमी होते. बचत केली म्हणजे तुम्ही खर्च करत नाही, आणि खर्च केली तरच मागणी वाढणार आहे. बचत करून ठेवली तर साहजिकच तुमची मागणी कमी होईल आणि गुंतवणूक वाढत जाईल. पण बचत जेवढ्या प्रमाणात तुम्ही करत जाल तेवढ्या प्रमाणात तुमची मागणी ही कमी होत जाणार आहे, आणि मागणी कमी झाली की परत अर्थव्यवस्थेत कमी किंमत, कमी नफा, कमी उत्पादन, जास्त बेकारी अशी अवस्था निर्माण होईल, आणि ही अवस्था म्हणजेच अर्थव्यवस्थेत येणारी मंदी आहे. अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास कारणीभूत काय असेल तर अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास कारणीभूत जो वर्ग, जो समाज संख्येने मोठा आहे तो समाज बचत जास्त करतो. ज्या प्रमाणात बचत वाढत जाईल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतली मागणी कमी होत जाईल, आणि ही मागणी कमी होणे म्हणजेच अर्थव्यवस्थेत मंदी येणे होय, अशी टीका केन्सनी सनातनवाद्यांच्यावरती केलेली दिसून येते. म्हणून तो म्हणतो बचत आणि गुंतवणूक समान असत नाही, गुंतवणुकीपेक्षा बचत ही जास्त असेल, त्यामुळेच अर्थव्यवस्थेत मंदी येईल किंवा आर्थिक अरिष्ट येईल. आता त्यानं पुढची एक टीका केली ती म्हणजे पिगूवरती केलेली दिसून येते. पिगू काय म्हणतो की अर्थव्यवस्थेत